आता बातमी हिंगोलीतली आहे। 4 दिवस झालेल्या पावसाच्या आशेवर हिंगोलीतल्या शेतकऱ्यांनी पेरण्या तर केल्या, पण गेल्या 8-10 दिवसांपासून पावसानं ओढ दिली आहे। उगवलेली कोवळी पिकं आता करपू लागली आहेत। दुबार पेरणीचं संकट डोक्यावर घोंगावत आहे। हिंगोली जिल्ह्यातील भीषण परिस्थितीचा आढावा घेणारा एक रिपोर्ट बघूया। पावसानं दिली ओढ, कोवळी पिकं करपली। दुबार पेरणीचं संकट, शेतकरी हवालदिल। हिंगोलीची जीवनवाहिनी कयाधू कोरडी ठाक। सिद्धेश्वर धरणात 0% पाणीसाठा। जुलै मध्यावर आला, पावसाचा थेंबही पडेना झालाय। हिंगोलीतल्या शेतकऱ्यांची पिकं जगवण्यासाठी आता धडपड सुरू झालीय। 4 दिवस पाऊस पडल्यानं पेरणी केली खरी, पण गेल्या 10 दिवसांपासून पावसानं ओढ दिलीये। महागडं बियाणं, वाढलेला उत्पादन खर्च आणि त्यात पावसाची दडी यामुळे बळीराजा पुरता कोलमडून पडलाय। 1 महिना झाली पाणी नाही, विहिरीला पाणी नाही, नदीला पाणी नाही। आता डबल पेरणी करायला का पैसा आला नाही, काय करावं म्हणून काय कळत नाही। पाणी नाही, काय करणार सर? आता पैसा नाही आला ना, काय करावं? मी कुटुंबावर 5-7 माणसं खाण्यावाले आहेत, पण काय करणार आता मी? आता काय मला काय कळणार? मी 40 दिवस झाले शेती करतो, तरी हे दुष्काळाचा पाणी पाहिलाच नाही। रिमझिम पाणी झाला, पेरण्या झाल्या, कसं तरी धान्य निघले, ते आता वाळायचे मागं लागले। जुलै महिना आला तरी पाऊस नाही, शेती नदी नाल्याला पाणी नाही, बोरलं पाणी नाही, हे कसे पिकं जगवा हे परेशान आहे। हिंगोली जिल्ह्यातील पाऊस आणि पेरणीची आकडेवारी पाहिल्यास जिल्ह्यात केवळ 186 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। एकूण 4,07,000 हेक्टर पेरणीचं क्षेत्र जिल्ह्यात आहे आणि त्यापैकी केवळ 2.5 लाख हेक्टरवरच पेरणी झाली आहे। जिल्ह्यातील 30 लघुसिंचन तलाव कोरडे ठाक पडलेत। सिद्धेश्वर धरणात सध्या 0% पाणीसाठा आहे, तर येलदरीतही केवळ 51% पाणीसाठा शिल्लक राहिलाय। पूर्णा, पैनगंगा आणि कयाधू नद्या प्रवाहित झाल्याच नाहीत। पावसाळ्याच्या वातावरणामध्ये सुद्धा तर पाऊस पडत नसल्यामुळे आम्हाला स्प्रिंकलने पाणी द्यावं लागत आहे सोयाबीनला, त्यामुळे त्याचा खर्च वाढत आहे। आणि असं जर स्थिती राहिली तर येणाऱ्या काळामध्ये हे पिकं सर्व जळून जातील आणि शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान होणार आहे। त्यामुळे सरकारला आमची अशी विनंती आहे की जे काही पीक विमा असेल, आणखी काही मदत करता येईल तेवढी आपण मदत करावी। कडक उन्हात आता कोवळी पिकं सुकू लागली आहेत। कोरड्या विहिरींमुळे पिकांना पाणी कसं आणायचं असा मोठा प्रश्न शेतकरी बांधवांसमोर आहे। संपूर्ण खरीप हंगाम त्यामुळे वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांसमोर आहे। गजानन वाणी, झी 24 तास, हिंगोली।